गोंदियामध्ये 2-3 गोष्टी आहेत. तुम्ही म्हणता इथे उद्योग नाही, मोठ्या प्रमाणात उद्योग आहे, छोटे छोटे उद्योग आहे. तुम्ही आज सगळ्यात जास्त राईस मिल्स असणारा जर कोणता जिल्हा असणार तो गोंदिया जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणात राईस मिल आहे. ज्या आपल्याकडे मी तुम्हाला तेच म्हटलं की आपल्याकडे ज्या निगेटिव्ह आपल्याकडे जे नाही आहेत त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा जे आहेत त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. एक गोंदिया जिल्ह्यामध्ये औद्योगिक विकास होण्याकरता सगळ्यात मोठा अडथळा इथचा इको सेन्सिटिव्ह झोन. इको सेन्सिटिव्ह झोन कोणत्याही जर त्याचा मी पूर्ण अभ्यास केला, या संदर्भातलं मी पत्रही दिलं. मी देवरी MIDC म्हणजे तुम्हाला सांगतो की 2016मध्ये देवरी MIDCला या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये टाकण्यात आलं. आता इतक्या चुकीचं त्यात म्हणजे अर्धा जर तुम्ही हा गोंदिया भंडारा जिल्हा जर बघितला तर अर्धा 50% इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये टाकण्यात आला. बाकी जर तुम्ही जर देशभरात किंवा जगभरात जर गेले तर एक बफर झोन असतं, म्हणजे एक कोर असतं आणि बफर झोन असतं. त्या बफर झोनच्या फक्त 1 किलोमीटरच्या बाहेर इको सेन्सिटिव्ह झोन असतं. त्या बफर झोनपासून एक्झॅक्टली त्या बफर झोनची जी मार्किंग असते त्याच्या एक्झॅक्टली 1 किलोमीटरच्या वर कुठेच जगात इको सेन्सिटिव्ह झोन नाही. पण आपल्या भंडारा आणि गोंदियामध्ये 12 आणि 15 किलोमीटर त्याची इको सेन्सिटिव्ह बफर झोनपासून इको सेन्सिटिव्ह झोनचं डिस्टन्स आहे.